तुमच्याकडे पुरुष पेशंट्स असे काही कंप्लेंट घेऊन येतात का कॉस्मेटिक कॉम्प्लिकेशन्स? अगदीच, नक्कीच येतात. आणि पुरुषांमध्ये तर काय होतं बरेचदा, जेव्हा थायरॉईड लेव्हल्स खूप जास्त वाढतात, तर त्यांचा जो हेअर फॉल असतो, बाल्डनेस किंवा हो. टक्कल पडायची टेंडन्सी तर असतेच, दिसतेच. पण त्याच्याबरोबर थोडंसं अंगावरचे केससुद्धा कमी होताना गळून हो. गेलेले दिसतात थायरॉईडच्या बरं. पेशंटमध्ये. पुरुषांमध्ये हे लक्षण जास्त दिसतं. बरं. सो नक्कीच म्हणजे स्किनचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हं, हं. हेअरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते स्त्री आणि पुरुषांमध्ये दोघांमध्येही दिसतात. एक पण जसं मी हा फरक सांगितला, तो पुरुषांमध्ये जास्त बघायला मिळतो. पुरुषांच्या बाबतीत एक असा प्रश्न मला पडलाय, हं, हं. की त्यांची चरबी जास्त वाढते, मग त्यामुळे बेली फॅट हो. दिसतात. कारण ते कॉस्मेटिक सिम्प्टमच आहे ना एक. अगदी, अगदी, अगदी. ओके. व्हिसरल फॅट वाढतं, त्यामुळे पोटावरची चरबी वाढते. थोडंसं ते काय सुखवस्तू, लग्न मानवलंय या अशा समजुतीत या असतो आपण त्याचे. समजुतीमध्ये ते झाकून हां. टाकण्याचा पण त्याची प्रयत्न कारणं करतात. वेगळी असतात. त्याची कारणं नक्कीच वेगळी असतात. सो पुरुषांनी लक्ष देणं अगदी गरजेचं आहे. लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. कारण फिटनेस हा दोघांसाठी महत्त्वाचा अगदी आहे. बरोबर. 100%. बऱ्याच वेळा असं आपण बघतो डॉक्टर, की स्किन रूटीन बऱ्याच जणी सेट करत असतात. हो, ओके. हो. पण ज्या थायरॉइड पेशंट्स आहेत, ज्यांना हे असे कॉम्प्लिकेशन्स त्या फेस करतात, डार्क सर्कल्स असतील, हं, हं. डलनेस असेल, स्किन डलनेस किंवा हेअर कॉम्प्लिकेशन्स असतील, तर ह्यामध्ये होम रेमेडीज फायदेशीर ठरतात का? की त्यांनी तज्ञांचा सल्ला घेणंच गरजेचं आहे? होम रेमेडीज खूप चांगल्या आहेत. म्हणजे आपल्या आजीचा बटवा म्हणतो आपण. बरोबर. खूप आपल्या लहानपणापासून आपल्या आईनी पण आपली काळजी घेतलेली असते, किंवा डाळीच्या पिठानी अंघोळ कर हो. किंवा उटणं वापरलं वापर. जातं अगदी, अगदी. स्किनसाठी. सो नक्कीच हे आपण वापरू शकतो. अजून एक छोटी-छोटी आंबे हळद तुम्ही वापरा. वापरू शकता. अगदी. तर हे नक्की वापरू शकतो. पण तरीही थोडंसं आपली स्किन टाइप काय आहे, हं, हे हं. आपण तज्ञांकडून समजून घेतलं आणि मग या गोष्टी फॉलो केल्यात, तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल. कारण आंबे हळद जरी उपयोगी आहे, औषधी आहे, ती जर जास्त प्रमाणात वापरली, तुमच्या शरीरात ऑलरेडी ॲसिडिटी आहे, हीट वाढते आहे, तर तुम्हाला स्किनला इरिटेशन होणं आहे किंवा ॲक्ने होणं आहे, या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. सो रेमेडीज चांगल्या आहेत, पण तुम्ही त्या योग्य प्रमाणात नाही करू शकलात, तर ते त्रासदायक होऊ शकतात. त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे, किती वेळ ते स्किनवर ठेवलं पाहिजे, अगदी. याचं योग्य मार्गदर्शन घेऊन करणं गरजेचं आहे. आणि किती दिवसपर्यंत जर तुम्ही होम रेमेडीज करताय तरीही फरक पडत नाही, तर खरी मग हो. डॉक्टरांना कधी कन्सल्ट करणं गरजेचं? येस. हे सगळ्यात खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण करत राहतो हां, आणि खूपदा आपण हे म्हणतो, की ऐक्यू गोष्टींवरती आपण बरोबर. जातो, की हिला फरक पडला, तिला फरक पडला म्हणून मी करून बघितलं. तर त्याच्यावरती फार आपल्याला राहणं उपयोगाचं नाहीये. हं. आणि होम रेमेडीज करूनही काही फरक पडत नाहीये, याचा अर्थ तुम्हाला इंटरनली हीलिंगची गरज आहे. बरोबर. ओके. 100%. सो जेव्हा आपण कुठल्याही पद्धतीने एक्सटर्नली काम करत असतो, आपण वरतीच काम करतोय ना स्किनच्या. हं. एक उदाहरण मी त्याला नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करते, की समजा एखाद्या भिंतीला ओल येतीये आतून हं. आणि त्याचे पोपडे निघतायत, रंग निघतोय. तर तुम्ही फक्त ती भिंत तासून त्याला रंग देऊन उपयोग नाहीये. तो बरोबर. तात्पुरता उपाय होतो आहे. अगदी. तुम्हाला जिथं ते लीकेज आहे ते काढलं पाहिजे, इंटरनल क्लीन केलं पाहिजे आणि मग तुम्ही छान रंग त्याच्यावरती तो अगदी. राहणार आहे. योग्य उदाहरण यासाठी. सो स्किनच्या बाबतीतही तेच आहे. जे तुमची स्किन छोट्या-छोट्या गोष्टींनी बरी होत नाहीये, हील होत नाहीये. हं, हं, हं. इंटरनली आपल्याला काहीतरी बिघाड हे समजून नक्की घेणं आहे आणि गरजेचं आहे. तिथं डीप लेव्हलला हीलिंग होणं महत्त्वाचं आहे. अगदी. बऱ्याच वेळा असं होतं, की म्हणजे मी जर समजा माझा फोटो बघितला, तर मी ह्या फोटोमध्ये आहे त्यापेक्षा वयस्कर वाटतीये. तर मग माझा हा प्रॉब्लेम सायकॉलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे? दोन्हीही आहे. दोन्हीही आहे म्हणायला हरकत नाही. कारण ऑफकोर्स फिजिओलॉजिकल चेंजेस दिसतायत. हं. सो तो मानसिकतेवरती पण परिणाम होतो आहे. अगदी बरोबर. आणि कसं आहे ना, एजिंग हे नॅचरल आहे. हे हं. होणार आहे. सो फक्त ते खूप लवकर झालं, हं, हं. तर ते त्रासदायक होणार आहे. बरोबर, त्यामुळे आपल्याला स्किनची हेल्थ मेंटेन करत ते एजिंगसुद्धा एन्जॉय करायचं आहे. बरोबर. असं नाही की मला 60त सुद्धा मी विशीतली दिसली पाहिजे, अ, ही अपेक्षा चुकीची चुकीची आहे. आहे. त्यामुळं योग्य पद्धतीने काळजी घेत आपलं एजिंगसुद्धा एन्जॉय करायचं आहे आणि ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. त्या एजमध्ये मी त्या एज एवढी दिसणं किंवा थोडी त्याच्यापेक्षा लहान दिसणं, ही हो. अपेक्षा नक्कीच चुकीची नाही आहे, वाईट नाही आहे आणि ते आपण करू शकतो. बरोबर. पर्टिक्युलरली थायरॉईडच्या पेशंट्समध्ये हे खूप दिसतं, की अर्ली एजिंग हो, दिसायला हो, लागतं हो. आणि त्याचा परिणाम सायकॉलॉजिकल वरती डिप्रेशनमध्ये जाणं आहे किंवा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कमी लूज. होणं आहे. या गोष्टींवरती होताना खूपच दिसतो. बरोबर. सो थायरॉईडला आपण जर कंट्रोलमध्ये ठेवू शकलो, तर आपण आहे त्या एजमध्ये राहणं किंवा त्याच्यापेक्षा यंग दिसायला लागणं, हं. हे नक्कीच अचीव्ह करू शकणार आहे.
ओके, ग्रेट. मला सांगा, थायरॉइड जर समजा कंट्रोल झाला, तर मग हे कॉस्मेटिक कॉम्प्लिकेशन्स पण तसेच इमिडिएटली इम्प्रूव्ह होतात का? लगेच असं नाही म्हणता येणार. बरं. कारण डायरेक्टली परिणाम जेव्हा होतो, हं. थायरॉइड जेव्हा डिस्टर्ब व्हायला लागतो, इंटरनल ऑर्गन्स थोडेसे आधी त्याच्यावरती परिणाम होणं हे सुरू होतं आणि मग ओव्हर द पिरियड आपल्याला ते स्किनवरती, हेअरवरती हळू-हळू पण यामध्ये दिसायला लागतं. कन्सिस्टन्सी गरजेची आहे सगळ्या येस. गोष्टी. सो तिथं आपल्याला ते मॉनिटरिंग करणंही महत्त्वाचं आहे, की किती जुना थायरॉइड आहे ओके. आणि प्लस मेडिसिनचे साइड इफेक्ट्स. जर मेडिसिन जास्त असतील तर मग हे अर्ली सिम्पटम्स पण दिसतात स्किनवरती, ओके. हेअरवरती आणि एजिंगवरती सुद्धा. सो तुम्ही कुठल्या प्रकारामध्ये आहात, गोळ्यांचे डोस कसे आहेत थायरॉइडशी रिलेटेड आणि ते कसं तुम्ही मॅनेज करताय, लाईफस्टाईल मॉडिफाय करताय की नाही, हं, या हं. सगळ्यावरती तुमच्या स्किनची हेल्थ नक्कीच परिणाम करणारी असते. ओके. आत्ता तुम्ही म्हणालात मेडिसिनचे साइड इफेक्ट्स होतात. हो. ओके. आणि मी मघाशी म्हणाले, की पुरुषांच्या बाबतीत सुद्धा स्किन केअर प्रॉडक्ट्स खूप आलेत किंवा हो, पुरुषांमध्ये पण तो अवेअरनेस आता हल्ली वाढलेला आहे. हो. त्यांच्यासाठी वेगळा फेस वॉश आहे, फेस क्रीम्स आहेत. अगदीच. तर पुरुष किंवा स्त्री ज्यांना थायरॉइड आहे, हे असे जर स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरत असतील, तर ह्या हं, स्किन केअर प्रॉडक्ट्सचा त्यांना फायदा होतो का? की साइड इफेक्ट्स फेस करावे ओके. लागतात? सो पुन्हा मी तेच म्हणेन, की वरवरची ट्रीटमेंट करून उपयोग नाही आहे आणि आजकाल बऱ्याचशा प्रॉडक्ट्समध्ये खूप जास्त केमिकल हं, वापरलं हं. जातं. सो मी जनरली सजेस्ट हे करीन, की तुम्ही हर्बल प्रॉडक्ट्स यूज करा किंवा काही होमिओपॅथिक रेमेडीज पण तुम्ही यूज करू शकता. पण केमिकलवाले प्रॉडक्ट्स जेवढे तुम्ही कमी वापराल, तेवढे जास्त चांगले आहेत तुमच्या स्किनसाठी. ओके. कारण केमिकल कुठेतरी स्लो पॉयझनिंगसारखं काम करणार आहे आणि ते टेम्पररी उपाय देणारं हं, आहे. हं. सो आपल्याला त्याच्यावरती बिलकुल जायचं नाही आहे. सोप्या-सोप्या होम रेमेडीज आपल्याला वापरायच्या आहेत. जसं तू म्हणालीस, की प्रॉडक्ट्स आलेत याचा अर्थ की त्याची गरज आहे. हं. हां, स्त्रियांना आणि डिमांड आहे. येस. पुरुषांनाही. हं. प्रोफेशनल त्यांच्या काही गोष्टी आहेत, की त्यांना तो मेकअप करायचा आहे किंवा काही गोष्टी वापराव्याच लागणार आहेत. तर त्या जरूर वापरा. पण त्याचं लेबल तुम्ही नक्की वाचा. त्याच्यामध्ये काय-काय कंटेंट्स आहेत. जेव्हा तुम्ही हर्बल प्रॉडक्ट्स वापरणार आहात, ते डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट देणारे आहेत. पण तुम्ही केमिकलयुक्त प्रॉडक्ट सतत चेहऱ्यावरती लावत असाल, वापरत असाल, तर ते नक्कीच त्रासदायक हो, आहेत. कारण आता आपण बघतो, की रेटिनॉल झालंय, हो, हो. नियासिनामाइड झालंय, व्हिटॅमिन सी बद्दल भडीमार हो, चाललेला हो, असतो. हो. तर मग ह्या प्रॉडक्ट्सची बाजारात पण खूप रेलसेल आहे. ऑटोमॅटिकली लोकांना असं वाटतं, की हे माझ्यासाठी काम करेल. बरं. जसं तुम्ही म्हणताय, की त्यामध्ये केमिकल्स पण भरपूर हे अगदीच असतात. केमिकल्सचेच नाव आहेत अगदीच, अर्थात. अगदीच. त्यामुळे त्यावर थायरॉइड ग्लँडवर परिणाम होतो का डायरेक्टली? नक्कीच. जेव्हा तुम्ही केमिकल यूज करता आहात, ते तुम्ही मग तुमच्या मेडिसिन्समधनं असेल किंवा कुठल्याही प्रॉडक्ट्समधनं असेल. इव्हन तुम्ही शॅम्पू काही वापरता हां. किंवा काही कंडिशनर्स असतात, जे एक्सटर्नल प्रॉडक्ट्स वापरता, ते तुमच्या स्किनमधून आत जाणार आहेत. ओके. सो ते तुमच्या सर्क्युलेशनमध्ये येणार आहेत आणि सर्क्युलेशनवरती जो परिणाम होणार आहे, तो इनडायरेक्टली पुन्हा थायरॉइडला डिस्टर्ब करणाराच आहे. सो केमिकल हे कुठल्याही फॉर्ममध्ये आपल्याला अपेक्षित नाही आहे. इव्हन जे मी जसं म्हटलं, की काही आपण हर्बल प्रॉडक्ट्स वापरूयात, मेकअप करायचा आहे करूयात. पण तुम्ही जेव्हा घरी जाणार आहात, रात्री झोपायच्या आधी मेक शुअर की तुम्ही ते क्लीन केलेली आहे तुमची स्किन. हो. कारण दिवसभर जेव्हा आपण मेकअप करतो, आपण स्किनवरती एक लेयर दिलेला असतो. ते बरोबर. पोअर्स आपण झाकून टाकलेले असतात. बरोबर. सो ॲटलीस्ट रात्री झोपताना तरी त्या स्किनला श्वास घेऊ द्या. नॅचरल हं. त्याला हीलिंगसाठी वेळ देऊयात. सो ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अगदी तुम्ही बरोबर. प्रॉडक्ट्स कुठले वापरताय इथून पासून रात्री तुम्ही झोपायच्या आधी ते स्किनला थोडंसं श्वास घ्यायला वेळ देताय की नाही इथपर्यंत, फार ही गरजेचं काळजी आहे. महत्त्वाची आहे.